मित्रांनो नमस्कार. कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत. आजचा विषय लीजवरती मालमत्ता. आता भाडेपट्टीवर मालमत्ता म्हणजेच ज्यावेळेला करार एक पक्ष दुसऱ्या पक्षाला काही मोबदल्यामध्ये विशिष्ट कालावधी करता आपली मालमत्ता किंवा जमीन वापरण्याचा अधिकार देतो, त्या ती लीजवरती मालमत्ता दिली असं आपण म्हणू शकतो. म्हणजे यामध्ये एक मालक असतो की जो त्या प्रॉपर्टी कार्डवरती त्याचं नाव असतं, त्याची ती मालमत्ता असते, त्याचं घर असतं आणि तो करार करतो. कोणावर करतो की ज्याला ती जागा वापरायची आहे, भले ती कमर्शियल असेल रेसिडेन्शियल असेल, आणि ते विशिष्ट कालावधी त्याकरता ती मालमत्ता वापरण्याकरता येतो. नॉर्मल कोर्समध्ये लीजमध्ये सेट केलेला वेळेचा कालावधी असतो. त्याला त्याच भाड्यामध्ये युनिटमध्ये राहण्याची अपेक्षित असलेली वेळ दिली असते की मी 10 वर्षाकरता लीजमध्ये देतोय, दर महिन्याला एवढं वाढ. त्या 10 वर्षानंतर वाढत, मग परत लीज वाढवताना तो वाढ हा प्रकार असतो. लीज साधारणतः 5 वर्षापेक्षा जास्त जेव्हा भाडे करार असतो त्याला ती लीज म्हटली. 5 वर्षापर्यंत सर्वसाधारणरित्या लिव्ह इन लायसन्सवरती घर किंवा प्रॉपर्टी दिली जाते. 5 वर्षाच्या वर जेव्हा दिली जाते तेव्हा ती लीजवरती जाते. आणि त्यामुळे लीज सहसा पूर्ण मुदत, त्या लीजची पूर्ण मुदत संपल्यानंतरच लीज सर्वसाधारणरित्या संपते. याचं कारण असं की त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट असते. फॉर एक्झाम्पल आता बँक आहे, तर बँक 10 वर्षाकरता लीजवरती जागा मागते. त्याच्या मागचं गणित असं असतं की एक तर पब्लिसिटी, ॲडव्हर्टायझिंग आणि मेन म्हणजे त्यामध्ये जे काही फर्निचर, फिक्चर फर्निचरवरती खर्च केला जातो तोच एवढा असतो की त्यातनं तो खर्च वजा जाता तो एम फॅक्टर म्हणजे फायदा त्यातनं येण्याकरता एक विशिष्ट कालावधी करता त्यांना एक कॉन्फिडन्स पाहिजे असतो की बाबा आम्हाला हे परत इकडून चंबूगावळ उचलून दुसरीकडे गेलो तर इथलं फर्निचर फेकून द्यायची पाहिजे. त्यामुळे 10 वर्षाकरता, 30 वर्षाकरता, 99 वर्षाकरता अशी विविध वर्षाकरता आहे. 999 वर्षाकरता बऱ्याच वेळेला काही सोसायट्यांना सरकारतर्फे 999 किंवा 99 करारावरती वर्षाच्या करारावरती लीज दिलं जातं. हे लीज तर लीज ज्या अटी असतात, लीजच्या अटी हे सर्वसाधारणरित्या बघायला गेलं तर 3 प्रकारच्या असतात. एक म्हणजे निश्चित, एक म्हणजे नियतकालिक 10 वर्षाकरता, 20 वर्षाकरता किंवा त्याच्यापेक्षा वाढीव असे, आणि एक अनिश्चित. ते 3 प्रकार आहेत. या व्यतिरिक्त भाडेपट्टी एकतर भौतिक किंवा गैरभौतिक मालमत्ता पण कव्हर करू शकते. असं तुमच्या डोक्यातला जो भाग आहे की फक्त स्थावर मालमत्ता आहे, जंगम मालमत्तेची सुद्धा लीज केली जाऊ शकते. त्यामुळे साधारणतः पट्टेदार म्हणजे ज्याला पट्ट्यावरती ती जागा दिली त्याच्या ताळेबंदामध्ये म्हणजे बॅलन्स शीटमध्ये भाडेपट्ट्याने दिलेली मालमत्ता आणि उत्पन्न आणि रोख प्रवाह ज्याचे इन्कम आणि एक्सपेंडिचरच्या ह्याच्यात इन्कमच्या साईडला दिसतं, उत्पन्नाच्या साईडला ते दाखवलं जातं. मालमत्ता येते ताळेबंदात आणि पट्टेदाराच्या मालमत्तेचा संभाव्य मालक म्हणून तो त्यांचा हिस्सा आणि त्यांना आवश्यक असलेल्या पेमेंटमुळे ताळेबंद मालमत्ता आणि दायित्व दोन्हीकडे दिसतो. ॲसेट आणि लायबिलिटी दोन्हीकडे त्याचा उल्लेख येतो. भाडे पट्टा करार लीजवरती जेव्हा जातो त्यावेळेला त्याच्या मुद्रांक शुल्काच्या गणनेनुसार बाजार मूल्य जे असतं त्याच्यानुसार मुद्रांक शुल्क आकारलं जातं. म्हणजे मार्केट व्हॅल्यू प्रमाणे ते आकर्षित केलं जातं. आणि त्यामुळे नॉर्मल जे आपण लिव्ह इन लायसन्स म्हणतो त्या लिव्ह इन लायसन्सपेक्षा त्याचं स्टॅम्प ड्युटी जास्त येते. हे डोक्यात राहू द्या. आजचा विषय एवढाच होता की
करारावरती म्हणजे लीजवरची मालमत्ता आणि त्या संदर्भातली माहिती साधारणतः एवढंच डोक्यात होतं की 5 वर्षापेक्षा वरील मालमत्तेला आपण लीजवरची मालमत्ता देणं असा प्रकार म्हणतो. पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन येईल. तिथपर्यंत इथे थांबतो. धन्यवाद.